महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या राजकारणावर आज दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात महाराष्ट्राने आपला लाडका लढवय्या नेता गमावला असून संपूर्ण राज्य आज शोकसागरात बुडाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा आज सकाळी बारामती विमानतळावर येत असताना भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते प्रचारासाठी बारामतीला जात होते. धावपट्टीकडे जाताना रनवेच्या बाजूला विमान क्रॅश झालं. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक अटेंडंट आणि तसेच 2 पायलट यांचा समावेश होता. अजित पवारांचे पार्थिव बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा अपघात नेमका कसा झाला, या अपघातामागील कारण काय आहे, अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, सगळं सांगते. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण. मंडळी, एकतर कधीच असं वाटलं नव्हतं की अजित पवारांच्या निधनाची बातमी इतक्या लवकर करावी लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबईतून बारामतीला जाताना त्यांचा विमानाचा अपघात झाला. या अपघाताच्या विमानातील सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की विमान खाली कोसळताच भीषण स्फोट झाला आणि ही संपूर्ण घटना प्रत्यक्षदर्शकांनी पाहिली. त्यांनी या बाबतीत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. विमान आकाशात घिरट्या घालत होतं. साधारण 100 फूट आधी ते विमान कोसळलं आणि विमानाने अचानक पेट घेतला. आम्ही त्या दिशेने धावलो तोपर्यंत विमानाचा चकनाचूर झाला होता. पहिल्यांदा विमान जेव्हा वरून गेलं तेव्हा फिरून आलं, मग ते आणखी खाली आलं आणि त्यानंतर आणखी खाली आलं आणि एकदम धावपट्टीला चिटकलं. त्यानंतर अचानक मोठा आवाज आला आणि स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर लगेच तुकडे उडाले आणि विमान तुटलेल्या अवस्थेत फिरलं, असं एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं आहे. एवढा मोठा स्फोट झाला की कोणीच काही करू शकत नव्हतं. मग अग्निशामक दल आलं. त्यांनी पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील केला. विमान खाली आल्यानंतर स्फोट झाला. इतका मोठा स्फोट झाला की आम्ही खूप घाबरलो होतो. पोलिसांनी आम्हाला पाणी आणायला सांगितलं. आम्ही बादलीने पाणी आणलं, आग विझवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा मृतदेह साईडला उडून पडला होता. आम्ही ते प्रत्यक्षात पाहिलं. आम्ही नवीन ब्लँकेट दिलं, त्यात त्यांना गुंडाळून ठेवलं गेलं होतं. आग जवळपास अर्धा तास धुमसत होती, असं प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं. तसंच आम्ही गॉगल आणि घड्याळवरून ओळखलं की हे अजित दादाच आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही दादांची बॉडी बाजूला काढून ठेवली, असं देखील त्या महिलेने सांगितलं. मंडळी, जाताना का होईना दादांच्या पक्षाची निशाणी म्हणजेच घड्याळ हीच त्यांचं ओळखीचं कारण ठरली. मंडळी, विमान अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा देखील बारामती दौरा त्यासाठीच होता. आज बारामती दौऱ्यासाठी जेव्हा ते निघाले तेव्हा ते मुंबईवरून निघाले होते. बारामतीमध्ये विमान लँड होताच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे विमान अपघातग्रस्त झालं. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जण होते आणि त्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंग दरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळलं, असं देखील सांगण्यात येत आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात फक्त एका नेत्याचा नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या, समर्थकांचा आणि महाराष्ट्राच्या मनात घर केलेल्या एका व्यक्तीच्या अकस्मात अंत होता. अजित पवार हे केवळ राजकारणी नव्हते, तर अनेकांसाठी मार्गदर्शक, आधार आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे. आज महाराष्ट्राने एक लढवय्या नेता, एक स्पष्ट वक्ता आणि जनतेसाठी झटणारा नेता गमावला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांचे जनतेसाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आणि या दुःखद घटनेत निधन झालेल्या सर्वांना महाराष्ट्र जागरणच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.